लक्ष्मण वाघमारे. मी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मानवत या शाळेत शिकत आहोत. माझे नाव राधिका संतोष राऊत. आम्ही कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मानवत या शाळेत शिकत आहोत. आम्ही इयत्ता 7वी मध्ये शिकत आहोत. आमच्या पंक्ती मॅडमने विज्ञान प्रॅक्टिकल मध्ये घनता हे प्रॅक्टिकल करायला सांगितले आहे. आम्ही ते करत आहोत. त्या प्रॅक्टिकल साठी लागणारे साहित्य: खेळणी, खोडरबर, शॉर्पनर, स्केल, काड्या, खडे, पेन्सिल, चुंबक, पेन व लोखंडाचे इतर साहित्य व पान. सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत? खेळणी आहे ना ती पाण्यात टाकणार आहोत. आपण बघणार आहोत की त्याची घनता जास्त असेल की कमी. खेळणी बुडाला गेली म्हणून त्याची घनता कमी जास्त आहे म्हणून ती तरंगली नाही व बुडाला गेली. आपण बघत आहोत की चुंबक चुंबकची घनता जास्त आहे की कमी हे बघू आपण. चुंबकची घनता जास्त आहे म्हणून ती बुडाला गेली. शार्पनरची घनता जास्त आहे. शार्पनरची घनता जास्त आहे म्हणून ती बुडाला गेली. खोडरबर. आता आपण बघू खोडरबरची घनता जास्त आहे की कमी. खोडरबरची घनता जास्त आहे म्हणून ती बुडाला गेली. पान व काड्या. आता आपण बघणार आहोत पानाची घनता व काड्यांची घनता. कमी आहे म्हणून ते पान बुडाला गेले नाही व बुडाला गेले नाही व ते वरी तरंगले आणि काड्याही वरी तरंगल्या म्हणजे त्यांची घनता कमी आहे. पाण्याची त्यांची घनता कमी आहे म्हणून ते पाण्यावर तरंगले. खडे. खड्याची घनता जास्त आहे म्हणून ते बुडाला गेले, पाण्यावर तरंगले नाही. पेन्सिलची घनता जास्त आहे म्हणून पेन्सिल खाली गेली. स्केलची घनता आता आपण बघत आहोत. स्केलची घनता कमी आहे म्हणून ते वर तरंगली. आता आपण बघू लोखंडाची घनता जास्त आहे म्हणून ती बुडाला गेली. आता आपण बघणार आहोत पेनची घनता जास्त असेल तर ती बुडाला जाणार, कमी असेल तर ती वर तरंगते. पेनची घनता कमी आहे म्हणून ती वर तरंगते. मग ते लोक काय म्हणले आता शाळेला बोलू